बैठकीत वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे लवकर गुंडाळलेली बैठक. वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही. पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडं वेगवेगळ्या मागण्या केल्या, शिफारशी केली, निधीची मागणी केली, काही तक्रारी होत्या त्याच्या चौकशीची मागणी केली. जे समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गावर कॉन्ट्रॅक्टरनं 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केली. आम्ही हा विषय वारंवार कलेक्टरला सांगतोय की 78,000 ब्रासची रॉयल्टी भरली आणि 10 लाख ब्रास मुरुम काढला. आता 10 लाख ब्रास काढला का 15 लाख ब्रास काढला त्याची मोजणी करा. उद्या पाऊस पडला, आता जर पाऊस पडला असता जून महिन्यात तर 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केलेली ते पाप झाकलं असतं. कलेक्टरच्या कार्यालयातून कोण फोन करतंय की मोजणी करू नका अधिकाऱ्यांना? गुत्तेदारांना कोण सपोर्ट करतंय? कलेक्टरच्या आदेशानं करतात का परस्पर करतात? हा विषय होता. खडी क्रिएशन समृद्धी महामार्गाचं बिना परवानगीचं चालू आहे. म्हणजे कलेक्टरची परवानगी नाही, प्रदूषण मंडळाची परवानगी नाही, वाटूला खडी क्रिएशन चालू आहे, कुठल्याही NOC नाही आहेत आणि परस्पर चालू झालंय. 10 लाख ब्रास पुरून झाला. आमच्याकडे एका ट्रॅक्टरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या बायकोवर आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला. सगळ्या लोकप्रतिनिधींचा रोष, राग, नाराजी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होती. शेवटी प्रशासन म्हणून पालकमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं बॅलन्स करावं लागतं. त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी आमदारांनाही शांततेनं प्रश्न मांडा असं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनाही काही समज दिलेली आहे. तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही फायली आहेत, प्रकरणं मंजूर झाले नाही आहेत, पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कलेक्टरनं केलेलं नाही आहे, आमदाराच्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकलेल्या आहेत, अशा काही सगळ्या आमदारांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यातून संघर्ष हा कलेक्टर वर्षस असाच होता. आमदार आणि पालकमंत्री काही वाद झालेला नाही. हा वाद नाहीये. जिल्ह्याच्या विकासाची चिंता आहे सगळ्यांना. कुणाचाही वाद झालेला नाहीये. वाद आहे तो कलेक्टरचा आहे आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. 3 तास बैठक चालली आणि बैठक संपली. आम्ही सगळे म्हणत होतो की कलेक्टरच्या चेंबरला पालकमंत्री महोदयांनी चहा पाणी घ्यावं, बसावं, पण त्यांना पुढे काही कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही. मी 3 तास थांबले. मला 1.5 तास बैठक घ्यायची होती. आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे.